नमस्कार, मी डॉक्टर अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम. हा आले हा चालेल. कधी पण बसा व्हिडिओ करायला. हे आले प्रकरण आहेच आमचं, काय करणार. तर नमस्कार, मी अनघा कुलकर्णी. हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम हे आपल्या चॅनेलवरती हेल्थ टिप्स असतात, ब्युटी टिप्स असतात, तसंच मोटिवेशनल टॉक सुद्धा असतात. बघा बरं कसं वाटतंय हे कॉम्बिनेशन. हे मंगळसूत्र, ह्याच्यावरती ना हे मंगळसूत्र, ह्याला आणखीन एक नेकलेस, हा नेक पीस, बांगड्या, कानातले, सगळं मिळून 600-650 रुपये. किती वेळा घातलं तरी ते जेव्हा जेव्हा घालीन तेव्हा नवीनच दिसतं, सुंदर सुंदर दिसतं, घसघशीत. आणि हे बघा, हे ह्याचा ट्रेंड आता खूप आहे. हा तर ठीक आहे, छान वाटतंय मला, मस्त वाटतं. आता आपला सणवाराचा सीझन आहे. आता कदाचित हा व्हिडिओ कधी येईल मी काय सांगू शकत नाही बरं का मी, कारण की कसं असतं, तुम्ही म्हणता मॅडम डेट टाका. डेट काय टाका, 6-6 महिन्यानंतर सुद्धा येतात माझे व्हिडिओ. म्हणजे ऑलरेडी आधी करून ठेवलेले असतात, ते लोड करून अपलोड करून ठेवलेले असतात, फक्त तारीख टाकायची असते. तर काहीतरी नवीन घडतो आणि त्याच्यावरती व्हिडिओ केला जातो. आणि दिवसाला काय 2-2 व्हिडिओ दाखवायचे काय तुम्हाला? म्हणजे काय दुसऱ्यांचे कुणाचे तर काय व्हिडिओ तुम्ही बघायला पाहिजे का नको काय? फक्त सारखं माझेच. आणि कंटाळा येतो, तोचपणा होतो ना. त्याच 30 व्यक्ती तुम्ही किती वेळा बघणार? आणि मी तर किती वेळा गेटअप चेंज करणार हो. तर तुम्हाला एक सांगणार होते, तर म्हणून मी डेट वगैरे काही घालत नाही बरं का. बिनधास्त. कधी तुमच्याकडे बऱ्याच वेळेला पाऊस असतो, त्यावेळेला माझ्याकडे थंडी असते, स्वेटर घातलेला असतो, किंवा मी उन्हाळ्यातला कुठला तरी एखादा व्हिडिओ टाकलेला असतो. आता काल मी मला आठवत आहे, कुठला तरी मी ह्याचा साखर आंब्याचा टाकला आणि माझी मैत्रीण म्हटली, कुठे मिळाले तुम्हाला आंबे? म्हटलं नाही का बाई, आंबे संपून झाले अनेक महिने. मग म्हणले, आता कसं काय तुम्ही केला, कुठे मिळाले आंबे? म्हटलं नाही, तो मागचा एक राहिला होता व्हिडिओ, तो सोडलाय. तर असं असतं माझं सगळं, कधी पण काही पण कसं. म्हणजे तुम्हाला वटपौर्णिमेचा गणपतीला व्हिडिओ गणपतीला सुद्धा येऊ शकतो, गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला दिवाळीत येऊ शकतो, काही होऊ शकतं. आपल्या या चॅनलवरती बायकी गप्पा गोष्टी असतात आपल्या. सो एन्जॉय गप्पा गोष्टी. तुम्ही मला सारखं म्हणता टिकलीवर लावा. हे काय इथं टेंगशावर लावतात हे टिकली. जे काय ते कुंकू म्हणून असतं की नाही, असं लावायचं असतं, ते इथे लावायचं असतं. हे टिकल्या आहेत आमच्या 2 भुवईच्या मध्ये, इथंच लावणार आम्ही. प्रत्येकाला जे आवडत असतं तेच माणूस करत असतो, दुसऱ्याचे आम्ही ऐकत नसतो, जरी ते छान दिसत असले तरी. कारण मला जे छान वाटतं तेच मी वागणार ना. प्रत्येक जण वेगळं वेगळं सांगेल, मग त्या का प्रत्येकाच्या पद्धतीने वागायचं का? अहो तुम्हाला काय सांगायचं, या पोथ्या पुराणांमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी आहेत बरं का. वाचा तुम्ही पोथ्या पुराण. देवाचं म्हणून त्याला बॅन करू नका, ऐका माझं. अहो किती सुंदर सुंदर गोष्टी असतात. असा त्यांनी सांगितलेलं बरं का, की आता एक शिवलीलामृतामधली एक गोष्ट सांगून टाकते, आठवली म्हणून. मी खरं वेगळं बोलायला बसली आहे आणि आता शिवलीलामृतामधली एक गोष्ट सांगते बरं का. कसं आहे माहिती का, की रावणाची आई खूप म्हणजे खूप प्रचंड शिवभक्त होती. तर ती रोज वाळूचं जी पिंड असायची ती करायची आणि त्याची पूजा करायची. आणि मग ती ती जी वाळू आहे किंवा ती जी पिंड आहे ती पाण्यात सोडायची किंवा समुद्रात सोडायची, हे रोज. तर मग रावण काय म्हणतो, तो अगदी आई भक्त हो, तर तो मातृभक्त म्हणायचं. तर तो काय म्हणतो की अगं आई, हे असं का दिसायला लागले? बरं असू दे, सगळं व्यवस्थित दिसतंय ना, जाऊ दे घ्या. तर मी तुला प्रत्यक्ष शंकराकडनं घेऊन येतो पिंड, असं म्हणतो बरं का. म्हणजे त्याला लिंग म्हणतात ना. तर ते मी प्रत्यक्ष घेऊन येतो. रोज किती वेळा तू हे करणार आणि त्याची तू पूजा करणार? तर ठीक आहे म्हणते आई, कारण की त्याला काय वाटतं, आईला हा रोज त्रास नको, तर आपण पिंडच आणून देऊया. मजा तो काय प्रचंड हा ना तपश्चर्या करणारा, तपश्चर्या करतो शिवाची. शिव प्रसन्न होतो.
शिवप्रसन्न झाल्यावरती तो काय म्हणतो, शिव म्हणतो माग, काय मागायचं. हे महाराज म्हणजे भोळे, कोणीही तपश्चर्या करू देत, दानव करू देत, देव करू देत, कोणीही करू देत. मग आपण तर मनुष्य, मग आपण काहीतरी तपश्चर्या केली तर का तो प्रसन्न होणार नाही. तर तुम्ही म्हणाल ओ मॅडम अंधश्रद्धा वगैरे. हे बघा, करणार आहे का तुम्ही तपश्चर्या? कलियुगामधली तपश्चर्या म्हणजे वेगळी आहे, पूर्वीच्या तपश्चर्या वेगळ्या होत्या. आता कुठे आपला तेवढा विश्वास आहे, कुठे भक्ती आहे. जरासं काही गट झालं आपल्या मनाविरुद्ध, एखादं संकट आलं की आपण लगेच म्हणतो काय हे देवानं माझ्यावरच हे संकट घातलं. आपली भक्ती डळमळली, विश्वास ढळमळला, लगेच देवच बदलतो. आपण बदलतो का नाही? हे कलियुगात असं झालेलं आहे. पण आपण म्हणतो का नाही, देवानं काहीतरी त्याची योजना असेल म्हणून मला हे संकट घातलेलं आहे, तोच बाहेर काढेल, असं म्हणतो का आपण? नाही. आपली लगेच आपण देव बदलून मोकळा. तर ही आमची भक्ती. तर हे असं तपश्चर्या, रावणाने तपश्चर्या केली, तो शंकर प्रसन्न झाला. त्यानं सांगितलं मला असं असं माझ्या आईच्यासाठी मला असं ओरिजिनल लिंग पाहिजे, म्हणजे पिंडी पाहिजे. तर ठीक आहे म्हणला, घे. ज्योतीच्या स्वरूपात त्यानं काढून दिलं. शंकर भोळे काढून दिलं. मग ती तरी बायको सांगतेय शेजारी बसून, अहो असं काहीतरी करू नका, असं अजिबात करू नका तुम्ही, अशी तुम्ही स्वतःचं तेजच काढून देतात का असं कोणी? शंकर म्हणतो नाही नाही, तो माझा भक्त आहे. हे सगळे नवरे लोक असेच बरं काय, हे बायकोचं कधी ऐकणार नाहीत आणि घोळ करून बसतात आणि बायको अडचणीत येते. दरवेळेला बायको अडचणीत येते आणि ह्यांना काय कधी अडचण नसतात. हा काय सांब शिव आणि सगळे नवरे लोक, हे लोक ह्यांना काय होय कसं पण राहतात, ह्यांना चालतं, बायकांना चालत नाही. ती बायको सांगायला लागली पार्वती, अहो नका देऊ, हे चुकीचं आहे. आणि हे करताना रावणाला राग आला, कारण की बायको शिकवायला लागली आहे ना. मग तो काय म्हणतो माहितीये का शंकराला, की मी एवढं तप केलंय तर मला आणि एक मागणं मागायचंय. मागू काय? माग माग म्हणतोय. तर मग तेव्हा म्हणतोय की मला ही पार्वतीच द्या, तुमची बायकोच द्या. कारण की त्याला राग आलेला असतं ना, की पार्वती ह्याला शिकवतीये शंकराला पिंड देऊ नकोस म्हणून, तर तुमची बायको मला फार आवडली, द्या. तर तुमच्या बायको इतकी सुंदर व्यक्ती दुसरी द्या, असं म्हणतो बरं का. तर शंकर म्हणतो की नाही, तिच्यासारखी ती एकच शक्ती, युनिक, दुसरी होऊच शकत नाही, मग तू हीच घेऊन जा. आता काय करावं, घेतो बरं का रावण. मग ह्याच्यावरती खांद्यावर बसवून घेतो तिला, एका हातात लिंग, एका हातात ती, आणि चालला घेऊन. आता तो पृथ्वीवर येणार वर्ण. तर मग त्यावेळेला सगळ्या देवांना टेन्शन, हो शक्ती चालली ना, शक्ती चालल्यावर मग काय होणार? शक्तीशिवाय काय नाही, शक्ती म्हणजे चैतन्य आहे. शक्ती नाही म्हणजे जग कसं चालायचं, शिवाचं कसं चालायचं? शिव आणि शक्ती ही एकरूप आहेत, एकरूप आहेत. तर ते म्हणतात अहो काय हे करून बसलात तुम्ही? शंकर म्हणतो नाही नाही, मी माझा काय वर मी परत घेऊ शकत नाही, तुमचं तुम्ही बघा काय करायचं. हे नेहमी शंकराचं असंच बरं का. मग हे जातात विष्णूकडे आणि सांगतात की असं असं झालेलं आहे, तर काय करायचं? तर ते म्हणतात आता बापरे, आता काय करायचं? कायम हे शंकर असंच करतात. आता विष्णू म्हणजे या पार्वतीचे भाऊच की, ते म्हणतात बाई आता मला बहिणीला वाचवायला जायला पाहिजे. मग त्या ठिकाणी ते जातात बरं काय, जातात आणि मग त्यावेळेला असं एक रूप घेऊन जातात म्हाताऱ्या व्यक्तीचं. ते जातात काय आणि कुणाला तरी पाठवतात वाटतं रूप घेऊन. आणि मग ते म्हणतात, रावणाच्या समोर जातात आणि म्हणतात हे कोण म्हातारी चक्खडबाई तू ह्याच्यावर घेऊन चाललायस, कुरूप कुबजा अशी कोण घेऊन चाललायस खांद्यावरती? तर रावण म्हणतो काय ती कुबजा आहे, कुरूप आहे, म्हातारी नाही, चांगली आहे. हो हो नाही हो, काय ते दात पुढं आलेत, केस पांढरे झालेत, काय ती कसली ती घाणेरडी बाई घेऊन चालणार. तर शंकरांनी काय सांगितलेलं असतं, तिला तू खांद्यावरून उतरवायचं नाहीस आणि तिच्याकडे तू खाली पृथ्वीवर तुझ्या महालात जाईपर्यंत तिच्याकडे बघायचं नाहीस. पण ह्याला आता असं म्हटलं तर म्हणतो नाही नाही काही नाही, सगळं तिला मी शक्तीला घेऊन आलेलो आहे, पार्वतीला घेऊन आलेलो आहे, मी तप केलेला आहे ह्याच्यासाठी आणि मी पार्वतीला घेऊन आलेलो आहे. तर तो जो वृद्ध व्यक्ती असते ती म्हणते अरे नाही, ती अतिशय एक म्हातारी घाणेरडी बाई तुला दिलेली आहे, त्यानं तुला फसवलेलं आहे.
तप करून तू असली बाई घेऊन आलास? तर तो काय त्याला मग कसं, हे बघा, एखादी व्यक्ती 10 वेळा एखादी गोष्ट सांगितली की आपल्यालाही असं वाटतं की आपला विश्वास डगमगतो लगेच, खरंच का काय, खरंच का काय, आपल्याला फसवलं असेल का काय. तो तिला उतरवतो आणि बघतो. तर त्यावेळेला त्याला सुद्धा मग ती जखड दिसायला लागते आणि तो परत जातो शंकराकडे आणि म्हणतो तू मला फसवलास, जखड बाई दिलास तू मला. आणि तिथंच ती शक्ती सोडून जातो बरं का. तर ह्याच्यावरून उतरवतो ना खांद्यावरून, त्यामुळे मग तो शंकर म्हणतो नाही मी तर तुला ती बरोबर दिलेलं आहे, योग्य दिलेलं आहे. मग त्यावेळेला मग तो म्हणतो की तू मला शब्द दिलेला आहेस की पार्वतीसारखी सुंदर स्त्री मी तुला देईन म्हटलेला आहेस, तर तू आता मला ही दिली पाहिजेस, शब्द दिलेला आहे ना. मग अशा वेळेला ती पार्वती शक्ती स्वतः काय करते की आपल्या अंगाची मळी काढून, मागे नंतर एकदा गणपती सुद्धा तिनं तसाच तयार केलाय हो की नाही, तर आपल्या अंगाची मळी काढून एक सुंदर स्त्री तयार करते आणि ती मंदोदरी. म्हणून मंदोदरी पण तेवढीच सुंदर होती आणि ती स्वतःच्या पार्वतीच्या, कारण की स्वतः पार्वती ही शिवाची शक्ती आहे. तर मग ती असं म्हणजे शब्द पण राखला गेला आणि शक्ती जी आहे ती स्वर्गातच राहिली शंकराच्या बरोबर. आणि रावणाने जे तप केलं होतं ते सुद्धा त्याचं झालं. आणि नंतर तर तुम्हाला माहिती आहे पुढची ती की तो पिंडी घेऊन चाललेला असतो. मग नंतर त्याला पिंडी घेऊन चाललाय म्हटल्यावर ते शिवाचं सगळं तेजच गेलं ना, शक्तीच गेली, म्हणजे तेजच गेलं. मग काय करायचं. मग पुन्हा ही पार्वती सांगते की बघा बाबा, विष्णूला जाऊन सांगतात की बघा हे असं करून बसलेले आहेत, आता काय करायचं, कसं विश्व चालायचं, आणि तेजच नाही आता त्यांच्याकडे, हतबल झालेले आहेत ते, असं जाऊन सांगते. मग अशा वेळेला ह्या सगळ्या शिवलीलामृतामध्ये आहेत बरं का कथा. तर मग अशा वेळेला मग येतात परत विष्णू म्हणतात की काय करायचं. मग त्यावेळेला गणेश जो असतो तर गणेश म्हणतो थांबा तुम्ही काय काळजी करू नका, मी ह्यातनं मार्ग काढतो. मग तो गणेश छोट्या गुराख्याचं रूप घेतो. आपला हा रावण चाललेला असतो ती पिंडी घेऊन चाललेला असतो. पण हे बघा सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालत चाललाय आपला पिंडी घेऊन आला. आता जवळजवळ गोकर्णापर्यंत आला तो. आणि गोकर्णापर्यंत आल्यानंतर त्याला लागते सुसू, कारण की त्यांनी सांगितलेलं असते ना शंकरांनी हे कुठं खाली ठेवायचं नाही, हातातनच तो घेऊन जायचं. दरवेळेला हे ओम नमः शिवाय शिवाय असतात की नाही हे देतात आपल्याला, वर देतात, परंतु काहीतरी अट घातलेली असते आणि ती अटच महत्वाची असते, तीच तर खरी मेख असते ना. तर मग त्यावेळेला मग हा रावण जो असतो, रावण इकडं तिकडं बघतो कोण दिसतंय का, कोणी दिसत नाही. सूला तर जायचं आहे. तर मग त्यावेळेला काय होतं माहिती का की तिथे त्यांना एक छोटा गुराखी दिसतो, त्याच्यावर भरपूर गायी असतात आणि तो छोटा गुराखी तिथनं चाललेला असतो. तो म्हणतो लगेचच बोलवतो इकडे ये जरा माझे काम करशील काही, जरा पिंडी धर, मी पटकन सू करून येतो. मग तो गुराखी म्हणतो नाही हो माझ्या गायी पळून जातील, मी काही नाही. तर तो म्हणतो की नाही जरासं मला मदत कर, मी लगेच येतो. मग गुराखी काय म्हणतो बघा हा मला जास्त वेळ लावलेला चालणार नाही, माझ्या गायी पळून जातील, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला हाक मारणार आणि लगेचच तुम्ही यायचं, तुम्हाला उशीर झाला तर मी हाक मारणार, नाही तर इथंच पिंडी ठेवणार बघा. मग रावण काय म्हणतो ठीक आहे नाही मी लगेच येतो. त्याला काय वाटतं आपण पटकन सू करून येऊ. आणि तो सू करायला जातो आणि इकडे लगेचच त्याची सू काही थांबतच नाही. सकाळपासून अडवलेली ती सू कशी थांबेल लवकर, तर हा अनुभव सगळ्यांनाच असतो. तर ती काय चालूच आहे आणि त्याला त्याची सू आवरतच नाही आणि त्याला उठताही येत नाही. हा इकडे छोटा गणेश असतो तो हाका मारायला लागतो, या माझी वेळ झाली, माझ्या गायी पळून चालल्या, माझ्या गायी पळून चालल्या, या असं 3 वेळा हाका मारतो आणि तिथं ते पिंडी ठेवतो. तेवढ्यात तो रावण धावत येतो आणि तेवढ्यात हा ठेवतो आणि निघून जातो. अरे म्हणेपर्यंत ती पिंडी खाली ठेवतो. हे गोकर्ण महाबळेश्वरचं आहे बरं का, हे गोकर्णचं. तर त्या गोकर्णालाही ती पिंडी ठेवली. मग तो रावण काढायचा खूप प्रयत्न करतो, परंतु ते असं असतं ना की ती पिंडी एकदा जमिनीत ठेवली की ती उचलता येणार नसते आणि तशीच त्याला ती उचलता येत नाही. आणि त्यावेळेला तो बघतो तिथं तर तो छोटा गुराखी असतो, तो पळत चाललेला असतो आणि एकदम अदृश्य होतो. मग त्या ठिकाणी त्या सगळ्या गायी, हा काय करतो, पिंडी तर आपल्याला मिळत नाहीयेत, उचलता येत नाहीये.
मग हा पळत पळत जातो. त्या गायी ज्या असतात त्या गायी सगळ्या अदृश्य होतात. त्यातल्या एका गायीचा तो कान त्याच्या हातात येतो, तर आणि तो कान तसाच त्याच्या हातात राहतो आणि बाकीच्या सगळ्या गायी लुप्त होतात तिथनं, म्हणजे गुप्त होतात. मग तेवढंच ते, म्हणून त्याला गोकर्ण असं नाव पडलेलं आहे. गोकर्ण महाबळेश्वर जे म्हणतात ना, ते इथलं महाबळेश्वर नाही, ते तिकडं कर्नाटकातलं आहे. गोकर्ण तर म्हणून ते गोकर्ण महाबळेश्वर तसा त्याला हे मिळालं, काय क्षेत्राला नाव मिळालं. तर तिथं ती शंकराची पिंडी आहे, गोकर्ण पण आहे म्हणे तिथे. आणि इतके दिवस म्हणजे अनेक वर्ष तिथंची जी गोकर्णाची जी पिंड आहे त्या ठिकाणी, म्हणजे ते जागा जी आहे गोकर्णाची, तिथं असा हात लावला आतमध्ये की सगळं मऊ लागायचं म्हणे. पूर्वी आमच्या चुलत सासूबाई वगैरे सांगायच्या की तिथं हात लावून बघता यायचं की तिथे एक खड्डा पडलेला आहे, तिथं ते गोकर्णासारखी अशी ती हे झालेली आहे, आकारमान आहे. तर त्याच्यात हात लावला आतमध्ये की ती असं सगळं मऊ लागायचं म्हणे, जसं काही गाईच्या कानात हात लावल्यावर कसं होईल तसं. परंतु हळूहळू कसं झालं की ह्याला बंदी घातली, कारण की सगळेजण सारखंच हात लावून बघणार तर ते पावित्र्यही भंग पावतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग काही इतर मताची सुद्धा लोक असतात, तर त्यामुळे त्याला त्यांनी बंदी करून टाकली की त्याला हात लावता येत नाही आता. पण पूर्वी म्हणजे आम्हालाही सांगितलेलं आहे की आज पूर्वीचे आमचे चुलत सासूबाई वगैरे त्या वारून सुद्धा आता 25-25 वर्ष झाली, पण त्या म्हणतात की आम्ही असं हात लावून बघितलेलं आहे आणि ते आतमध्ये मऊ लागतं असं त्या म्हणायच्या. माझा काय अजूनही तिथं जाण्याचा योग आलेला नाही आहे, कारण माझं फिरणंच मुळात फार कमी आहे. माझं घर हेच माझं काय म्हणतात तीर्थस्थान असं झालेलं आहे. झालंय माझं आयुष्यभर सगळं फिरून झालंय, बघून झालंय, त्यामुळे माझ्या मते बहुतेक मला देवाने सांगितले गाप बास घरात म्हणून. तर याचं हे सांगायचं. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं गोकर्ण महाबळेश्वरचं, की त्या ठिकाणी जो समुद्र आहे त्या समुद्राला म्हणे की असा एक खाण वास येतो म्हणे तिथं गेल्यावर. मला माहीत नाही खरं खोटं, माहीत काय, म्हणजे ते जे स्थान आहे त्याच्या आसपास जे आहे त्याचं पाणी सुद्धा स्वच्छ नाही आहे म्हणे, आणि एक विशिष्ट असं त्याला दर्प येतो म्हणे. म्हणजे म्हणे की हे जे रावणाने सुसू केलेली आणि तिथे गेलं की तो टपकल वास येतोच म्हणेस. तर हे पूर्वीपासून हे सगळं लिहिलेलं आहे असं. ह्या सगळ्या गोष्टी आपण वाचल्या पाहिजेत, ऐकल्या पाहिजेत. तर आपण हे कशावरून आपण बोलत गेलो की आपला भक्ती आणि विश्वास फार कमी पडतो. लोक आपल्याला सांगतात त्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि मग काय होतं की आपली त्यामुळे भक्ती कमी पडते, विश्वास कमी पडतो आणि त्यामुळे मग आपला जगायचाच विश्वास कमी होतो, नात्यांचा विश्वास कमी होतो, आपला स्वतःवरचा विश्वास कमी होतो. सगळंच आपण कमी पडायला लागतो. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला नेहमी म्हणत असते की या छोट्या छोट्या गोष्टी वाचा, बघा. ॲक्च्युली मला हे आज दुसरा एक विषय बोलायचा होता, पण तुम्हाला एक सांगते की आता हे आई आणि मुलाचं जे नातं होतं ना, ह्याच्यावरून मला हे खरं तर बोलायचं होतं की हे आई आणि मुलाचं नातं हे खरंच असं असतं बरं का, की आईसाठी तो स्वर्गातनं हे आणून देऊ शकतो तर काय, म्हणजे देण्याची त्याची किती मोठी तपश्चर्या करतो रावण. तर तसंच आहे प्रत्येक आईचं आणि मुलाचं नातं हे असंच आहे बरं का. पण अलीकडच्या काळामध्ये कसं झालेलं आहे, मुलं ही स्वतंत्र झाली, त्यांना तेवढा वेळही नाही आहे आईसाठी त्यांच्या मनात प्रेम असतं, नाही असं नाही आहे, पण त्यांचं करिअर, त्यांची लाईफस्टाईल ह्या सगळ्यामध्ये ते आणि जरा लांब गेलेली आहेत आणि तेच आईला फार त्रास होतो बरं का. लहानपणापासून आपल्यावरती अवलंबून असलेलं मुलगा असू दे, आता कसं मुलगी ती सुद्धा मुलगाच असते, कारण मुळात एकच मूल असतं. त्यामुळे प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की ही मुलगी असली तरी मुलासारखंच त्याला मानलेलं असतं ना, किंवा एकच मूल असतं, एकच मुलगी असते म्हणजे ती मुलगासारखीच एवढीच प्रिय असते. पूर्वी कसं की मुलगी लग्न होऊन जायची, आई वडील मुलाजवळ असायचे. हल्ली मुलं नसली तर काय करणार, आई वडिलांना ती मुलगी आपल्या मुलासारखीच असते, किंवा मग त्यांना ती असं वाटतं की नाही आपलं मूल म्हणून धरूया आपण त्याला, आपलं मूल आपल्याबरोबर असावं. जसं आईला मुलाविषयी वाटतं लग्न झाल्यावर सुद्धा, जे प्रेम वाटतं, जी आस्था वाटते, किंवा जी इन्सिक्युरिटी वाटते, असुरक्षितता वाटते की नाही आपल्यापासून दूर जाईल का आपला मुलगा, असं हे जे आईला वाटतं तसं मुलीच्या आई वडिलांना सुद्धा वाटतं बरं का. कारण की त्यांची सुद्धा ती मुलगी आता
एक दोनच मुली असतात, त्यामुळे त्यांना ते मूल आपल्यापासून लांब जाऊ नये, आपल्या मुलाला त्रास होऊ नये असं वाटत असतं. तर जसं एका आईचं मुलाच्या बाबतीमध्ये मान्य केलेलं आहे समाजाने की आई जर का म्हणजे सासू आणि सून हे भांडण होऊ शकतो का, तर खरं तर हे भांडण का होतं माहितीये का, की मुलगाच आपल्या आईवडिलांना न्याय देत नसतो, त्यामुळे हे खरं भांडण होत असतं आणि सगळं खापर फोडलं जातं सुनेवरती. तर हा मुलगा जो आहे, मुलगा आईवडिलांना का न्याय देऊ शकत नाही, तर आजकालची लाईफस्टाईल, बदललेली लाईफस्टाईल, त्याच्यामुळे तो आपल्या आईवडिलांना न्याय देऊ शकत नाही. पण मी तुम्हाला एक सांगेन, मग तसंच ही जी मुलगी आहे, जी आईवडिलांच्या जवळ कायम असावं त्यांना वाटतं. जर का मुलगा आपल्या आईवडिलांना सारखं वाटत असेल की माझा मुलगा माझ्याजवळ राहावा, त्याचं माझं बॉन्डिंग चांगलं असावं, आमचं म्हातारपण आमच्या मुलाजवळ जावं, असं जर का आईवडिलांना वाटत असेल, तर मुलीच्याही आईवडिलांना हे असं वाटलं तर कुठे चुकतो? नाहीच चुकत, चुकणार नाहीच. कारण की पूर्वी मुलं जास्त होती, आता मुलंच खूप कमी आहेत, त्यामुळे त्यांना त्यांचं मूल, हे मुलगा असू दे किंवा मुलगी असू दे, आपल्या जवळ असावं असं वाटतं. आणि त्यामुळे थोडंसं असं झालेलं आहे की आपण त्याला पटकन म्हणून जातो की मुलीचे आईवडील मुलीच्या संसारात डोळाडोळ करतात आणि त्यामुळे संसार मोडतात, असं एक म्हटलं जातं. पण हे फार साफ चुकीचं आहे. तर मुलाची आई जेवढी त्यांना वाटत असतं तिला की माझा मुलगा माझ्याजवळच राहावा किंवा आमच्या मुलावरती पहिल्यासारखाच हक्क राहावा, हे जे वाटतं मुलाच्या आईला, तसंच मुलीच्या आईवडिलांनाही वाटणं साहजिक आहे आणि वाटणारच. कारण की आता एक दोनच मुलं आहे. जसं मुलाच्या आईवडिलांना वाटतं की आपला मुलगा जवळ असावा, आपल्या म्हातारपणात जवळ असावा, तसंच मुलीच्याही आईवडिलांना जर का वाटलं की आपली मुलगी जवळ असावी म्हातारपणात आपल्या, तर ते काहीही चूक नाही, हे लक्षात घ्या. कारण की लाईफस्टाईल बदलली, त्यामुळे सगळे विचारसुद्धा तुमचं बदललेच पाहिजेत आणि तुम्ही हे जर का बदलले नाही तर त्याचा त्रास तुम्हालाच होणार आहे. कारण यामध्ये आता कोणीही बदल करू शकत नाही. हळूहळू हे परिस्थिती जशी बदलेल तसं प्रत्येकाने आपली मनस्थितीही बदललीच पाहिजे. ॲक्च्युली ना तुम्हाला आणखीन एक गंमत सांगायची होती की म्हाताऱ्या माणसाला, म्हणजे मी एक हे बघितली, शॉर्ट फिल्म बघितली आणि त्यामुळे मला खरं वाटलं. तर त्या आईला असं सारखं वाटत असतं की माझा मुलगा माझ्यापासून दूर गेला म्हणून ती त्रास करून घेत असते. तर त्यावेळेला ते वडील म्हणतात की अगं असं तू त्रास करून घेऊ नकोस, कारण की मुलगा जर का तुझ्यापासून दूर गेला नाही तर मग तो त्याची प्रगती कशी करणार, आणि त्याची प्रगती करण्यासाठीच तर आपण कष्ट खाल्ले. म्हणजे आपली मुलंही आपल्यापासून दूर जाणार ह्याच्यासाठी कारणीभूत आपणच आहोत. कारण आपण त्यांना शिक्षण दिलेलं आहे, आपण त्यांना बाहेर जाण्यासाठी पंख दिलेले आहेत, त्यामुळे ते उडणारच. तर वडील आईला सांगतात की नाही, तू म्हणजे बायकोला सांगतात की तू असा त्रास करून घेऊ नकोस. आणि ते हेही म्हणतात की तू सुनेला त्याच्याबद्दल दोषी अजिबात धरू नकोस, कारण की ती म्हणते की नाही, त्याचं लग्न जेव्हापासून झालं तेव्हापासून तो माझ्यापासून दूर गेला. तर त्यावेळेला ते इतकं सुंदर त्याच्यामध्ये समजवतात आपल्या बायकोला की नाही, हे असं नाहीये, तू आणि मी जसे एकत्र राहतोय, जर आयुष्यभर आपण एकत्र राहिलो, आपला संसार आपण एकत्र केला, तसं त्या दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन संसार करणं फार आवश्यक आहे. आणि त्यांनीही जर का संसार करायचा असेल, स्वतः जबाबदार व्यक्ती व्हायचं असेल, तर त्यांना ठेचकाळू दे, त्यांना प्रॉब्लेम्स येऊ देत आणि त्यांना प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करू देत. आणि मग ही आई पटकन म्हणून जाते की नाही की नातवंड जी आहेत त्या नातवंडांच्यासाठी माझा जीव ओढ खातो, की ती नातवंड बाहेर ठेवायला लागतात, त्यांना आईवडिलांचंही प्रेम मिळत नाही, आजी आजोबांचं तरी प्रेम मिळू दे, घरामध्ये ती वाढू दे. तेव्हा ते म्हणतात नाही, असं तू अजिबात विचार करू नकोस, तिचा नवरा हा अजिबात तू विचार करू नकोस, कारण की आपल्यासाठी ती नातवंड असली तरी त्यांचे आईवडील ते वेगळे आहेत त्या मुलांचे, आणि आपल्यासाठी तो टाइमपास आहे.
आपली नातवंड ही आपल्यासाठी टाइमपास आहे, आपलं वेळ घालवायचं साधन आहे. आपल्या सेकंड इनिंगमध्ये आपण पुन्हा एकदा संसार करायला बघतोय, कारण आपण संसारातनं विरक्तच झालेलो नाही आहे. आपण आपल्या मुलांचा संसार करायला बघतोय, तर हे चुकतंय. त्यांचा संसार त्यांना करू दे, त्यांच्या पद्धतीने करू दे. त्यांना जिथं मुलं ठेवायची तिथं ठेवू देत. कारण की आता पुढचं जे आयुष्य आहे, तर ते आयुष्य किंवा पुढचं जे लाईफ आहे, भविष्य आहे, ते त्या प्रमाणेच त्यांना वाढू दे. तू त्यांना प्रोटेक्ट करायला बघू नकोस. नातवंडांच्या प्रेम असं म्हणून तू नातवंडांना प्रोटेक्ट करायला बघू नकोस. आणि नातवंड हा तुझा टाइमपास आहे, वेळ घालवायचं साधन आहे. आणि तशा पद्धतीने तू त्यांच्याकडे बघतेस, पण तू दाखवतेस की मी जबाबदारी उचलतीये किंवा मी तुम्हाला मदत करतेय, मदत करण्यासाठी आपल्याला एकत्र राहायचंय असं तू दाखवतेस. आणि हे तू करू नकोस. त्यांचे प्रॉब्लेम सोडू देत, त्यांची मुलं त्यांना सांभाळू दे. भलेही आपल्याबद्दल त्यांच्या मनामध्ये आकस आला तरी चालेल. इतकी सुंदर शॉर्ट फिल्म होती ती. मला ते खूप छान वाटलं आणि भावली ती मला, बरं का. की आजकालचे सगळीकडे असं एक आहे की काय करायचं, कसं म्हणजे आजी आजोबा एकत्र कुटुंब पद्धती असावी की नसावी वगैरे यावरती जे आता आजकाल बऱ्याच ठिकाणी चालले असतं की आजी आजोबांनी काय वृद्धाश्रमात जावं का वगैरे वगैरे. तर त्यावेळेला ते आजोबा म्हणतात की तुला असं वाटतंय की तू आत्ता तुझ्या नातवंडांना सांभाळलंस तर कदाचित तुझी मुलं तुला म्हातारपणे सांभाळतील, असा हा कुठेतरी तू विचार करून फायदा बघून तू त्यांना सांभाळायचा विचार करतेस. पण हे चुकीचं आहे. आपलं आयुष्य, आपलं म्हातारपण हे जसं जाईल तसं जाईल. जेव्हा येईल तेव्हा बघूया. आत्तापासून तू विचार करू नकोस. आणि आत्तापासून आपण त्यांच्यावरती आपल्याला लादायचं नाही, असं ते तिला बायकोला सांगतात. आणि ही शॉर्ट फिल्म त्यांनी तिथंच संपवलेली आहे. खूप छान वाटली मलाही. तर खरंच ह्या अशा छोट्या छोट्या ज्या फिल्म्स आहेत येत आहेत त्या खूप सुंदर असतात, मोटिवेशनल असतात आणि सोशल मीडियातनं पण खूप शिकण्यासारखं आहे हो. आणि हे आपण शिकलं पाहिजे, हो ना.